नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या सादरीकरणात आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात ना काही नियम हे मोडण्यासाठीच बनवलेले असतात. आज आपण अशाच एका घटकाबद्दल बोलणार आहोत जो मुद्दाम बिघडल्यासारखं काम करतो. आणि गंमत म्हणजे तेच त्याचं खरं काम आहे. चला झेनर डायोडची ही अनोखी दुनिया उलगडून पाहूया. कधी विचार केलाय की एखाद्या इलेक्ट्रॉनिक पार्टची कमजोरी हीच त्याची सगळ्यात मोठी ताकद असू शकते? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का? पण खरं तर झेनर डायोडची संपूर्ण कार्यप्रणाली याच एका भन्नाट नियमावर चालते. आपल्याला माहिती आहे की बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक त्यांच्या लिमिटच्या बाहेर गेले की कायमचे खराब होतात, संपून जातात. पण विचार करा, एक असा डायोड आहे जो खास करून याच ब्रेकिंग पॉइंटवर म्हणजे त्याच्या लिमिटवर काम करण्यासाठी डिझाईन केलाय. आणि इथूनच एका सामान्य डायोड आणि झेनर डायोडमधला फरक सुरू होतो. हे बघा, एक सामान्य डायोड फक्त एकाच दिशेने करंट जाऊ देतो. त्याला जर उलटा व्होल्टेज दिला आणि तो जरा जास्त झाला की तो बिचारा जळून जातो. पण दुसरीकडे आहे आपला हिरो झेनर डायोड. तो फॉरवर्ड बायसमध्ये अगदी नॉर्मल काम करतो, पण त्याची खरी जादू सुरू होते रिव्हर्स बायसमध्ये. तो खराब न होता मुद्दाम उलटा करंट वाहू देण्यासाठी बनवला गेलाय. कमाल आहे. आणि ही जी खासियत आहे ना, ती त्याच्या सर्किटमधल्या चिन्हात सुद्धा दिसते. कॅथोडच्या रेषेला असलेला हा झेड सारखा आकार दिसतोय, हे फक्त डिझाईन नाहीये तर ही त्याच्या झेनर या नावाच्या खास कामाची एक ओळख आहे. बरं, पण हे सगळं होतं कसं? झेनर डायोडची खरी जादूची कांडी म्हणजे अस्थिर व्होल्टेजला एकदम स्थिर करणं. चला तर मग बघूया ही किमया नेमकी घडते कशी. या सगळ्या जादूच्या मागे आहे एकच गोष्ट, झेनर व्होल्टेज, ज्याला आपण व्हीझेड म्हणतो. हा एक मॅजिक नंबर आहे. जेव्हा रिव्हर्स व्होल्टेज या नंबरपर्यंत पोहोचतो तेव्हा झेनर डायोड करंटसाठी आपले दरवाजे उघडून टाकतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, एकदा का हा व्होल्टेज सेट झाला की तो तिथेच लॉक होतो. मग करंट कितीही वर खाली होऊ देत, व्होल्टेज एकदम स्थिर. आता हा ग्राफ बघा, सगळं काही स्पष्ट होईल. रिव्हर्स बायसच्या भागात लक्ष द्या. व्होल्टेज व्हीझेड पर्यंत पोहोचताच ग्राफ कसा एकदम खाली वळतोय? ह्यालाच नी किंवा गुडघा म्हणतात. याचा सरळ अर्थ काय, तर करंट कितीही वाढला तरी व्होल्टेज मात्र व्हीझेडवरच चिकटून राहतो. हीच तर आहे झेनरची खरी ताकद. आता प्रश्न पडेल की हे होतं कशामुळं? तर यामागे एक शास्त्रीय कारण आहे, ज्याला म्हणतात ॲव्हलॅन्च इफेक्ट. असं समजा की एक हिमस्खलन होतंय, पण ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. डायोडमध्ये मुद्दाम जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या जातात, ज्याला हेवी डोपिंग म्हणतात. त्यामुळेच करंट अचानक पण नियंत्रित पद्धतीने वाहतो आणि व्होल्टेज स्थिर राहतो. ठीक आहे, थिअरी तर समजली, पण या सगळ्याचा रोजच्या आयुष्यात काय उपयोग? तर याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे व्होल्टेज रेग्युलेशनमध्ये. म्हणजेच आपल्या महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना एक स्थिर आणि सुरक्षित व्होल्टेज पुरवण्यात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर झेनर डायोड म्हणजे एक व्होल्टेजचा बॉडीगार्ड आहे. त्याचं मुख्य काम आहे डीसी व्होल्टेजला स्थिर ठेवणं. मग इनपुट व्होल्टेजमध्ये कितीही चढ उतार होवत तो आउटपुटला एकदम शिस्तीत ठेवतो. हे वाक्य अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. इनपुट आणि लोडमध्ये कितीही बदल झाले तरी झेनर डायोड स्थिर राहतो. म्हणजेच तो एक असा विश्वासू गार्ड आहे जो कुठल्याही परिस्थितीत आपली जागा सोडत नाही. आता हे सर्किट बघा. हे आहे झेनर शंट रेग्युलेटर. याला एका धरणासारखं समजा. जसं धरण भरल्यावर अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी एक वेगळा मार्ग असतो ज्याला स्पिलवे म्हणतात, तसंच हा झेनर डायोड काम करतो. तो अतिरिक्त करंटला स्वतःमधून बाहेरचा रस्ता दाखवतो, जेणेकरून आपल्या मुख्य सर्किटला म्हणजे लोडला नेहमी एकसारखा स्थिर व्होल्टेज मिळत राहील. एकदम परफेक्ट. बरं, मग आपल्या प्रोजेक्टसाठी योग्य झेनर डायोड निवडायचा कसा? त्यासाठी आपल्याला त्याची कुंडली म्हणजे स्पेसिफिकेशन्स वाचावी लागेल. चला तर मग या आकड्यांच्या मागचा अर्थ सोपा करून समजून घेऊया. ही काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत. व्हीझी म्हणजे आपल्याला नक्की किती व्होल्टेज स्थिर करायचं आहे. पीझी म्हणजे त्याची गरमी सहन करण्याची ताकद. आयझेड मॅक्स म्हणजे तो किती करंट हाताळू शकतो. आणि व्होल्टेज टॉलरन्स म्हणजे तो किती अचूक आहे. हे आकडे समजले की योग्य डायोड निवडणं सोपं होतं. आणि त्याची पॉवर हाताळण्याची क्षमता पाहिली तर ती 0.3 वॅटपासून अगदी 50 वॅटपर्यंत असू शकते. यावरूनच या छोट्याशा दिसणाऱ्या पार्टची ताकद लक्षात येते. एका लहानग्या हॉबी प्रोजेक्टपासून ते मोठ्या इंडस्ट्रियल कामापर्यंत हा सगळीकडे उपयोगी पडतो. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेचं सार काय? सोपं आहे. झेनर डायोड एका कमजोरीलाच आपली ताकद बनवतो. तो आपल्या रिव्हर्स ब्रेकडाऊनच्या गुणधर्माचा वापर करून एक विश्वासार्ह आणि एकदम स्थिर व्होल्टेज तयार करतो. तर आज आपण व्होल्टेज कंट्रोल करण्याची एक भन्नाट युक्ती शिकलो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की इलेक्ट्रॉनिक्सच्या या अफाट दुनियेत अजून असे किती नियम असतील जे मोडण्याची वाट बघत आहेत.